मनोज जरांगेंनी मस्साजोग गावात जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। कुटुंबियांचं सांत्वन करत संतोष देशमुख यांच्या भाऊ आणि मामाशीही चर्चा केली। परभणीमध्ये संविधानाची विटंबना झालेल्या जागेला आणि धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाला मनोज जरांगेंनी भेट दिली। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशीही साधला संवाद। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चात जरांगे सहभागी होणार। जनतेनं 28 तारखेला मोर्चामध्ये सहभागी व्हावं, जरांगेंचं जनतेला आवाहन। परभणीतील घटनेचं काँग्रेसनं राजकारण करू नये। बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसनं सामाजिक हत्या केली, त्याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांची मागणी। बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 36 हत्यांची नोंद। यात केजमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचाही समावेश। तसंच जिल्ह्यात अत्याचाराच्या 156 तर विनयभंग छेडछाडीच्या 386 घटना। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच दिली हत्येची सुपारी। प्रेम प्रकरणातून सुपारी दिल्याचं उघड झालं। सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक। ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर। हजारो मुलं शिक्षणापासून वंचित, शासनाचं दुर्लक्ष असल्याचा कोल्हापुरातील अवनी संस्थेचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा। लाडकी बहिणी योजनेच्या पैशांची अनेक दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा होती। सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आज उजनी धरणातून पाणी सोडणार। नागरिकांना मोठा दिलासा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज। शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर आणि मंदिर परिसरातील आकर्षक रोषणाई। शिर्डीत न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनात महत्त्वाचा ठराव पारित। आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर। हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा निर्णय। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा चांदीनं मढवणार। मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला वेग। नांदेडच्या अरगुलकर परिवाराकडून प्रवेशद्वाराला चांदी बसवण्यात येणार। औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी लांबच लांब रांगा। सलग सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट यामुळे नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ। पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करणे तसेच वापरण्यावरही अहिल्यानगर महानगरपालिकेची बंदी। या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत शहरातील 346 गणेश मंडळ आणि 150 कारखान्यांना नोटिसा। माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी दिल्याच्या प्रकरणी धाराशिव परंडा राज्य महामार्गावर शिवसैनिकांचा रास्ता रोको। परंडा भूम शहरात बंद पाळत निदर्शनं। हिंगोलीमधील कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याचा गोळीबार। गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू तर इतर 3 गंभीर जखमी। शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार। गावी जाण्यासाठी बस येत नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांचं सुमारे 2 तास दर्यापूर स्थानकात आंदोलन। तर बस वेळेवर सोडण्याच्या आगार व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे। जळगावमध्ये भरधाव डंपरनं बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवला। जळगाव शहरातील कालिका माता चौफुलीवरील ही घटना। जळगावमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार। डंपरनं मुलाला चिरडल्यानंतर संतप्त जमावानं रोखून धरला होता मुंबई नागपूर हायवे। लातूर नांदेड बायपासवर मद्यधुंद ट्रक चालकानं दुचाकीला उडवलं। मारहाण आणि कारवाईच्या भीतीनं परिसरातील वस्तीत ट्रक नेला। भरधाव ट्रकमुळे अनेक घरं, दुकानं आणि वाहनांचं नुकसान तर 4 जण जखमी। गावात भिक्षा मागणाऱ्या अनोळखी वृद्धाची काठीने मारून हत्या। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिरचाळ बांधमधील घटना। पोलिसांकडून तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।